2023 मध्ये अनाऊन्स झालेला सिनेमा 2024 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता तर 2025 सुद्धा संपून गेलंय, तरी सुद्धा या सिनेमाचा काहीच पत्ता नाही। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महापरिनिर्वाण या सिनेमाबद्दल, जो सिनेमा 2024 मध्येच अनाऊन्स झाला होता आणि तेव्हा निर्मात्यांनी हा सिनेमा 2024च्या 6 डिसेंबरला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदर्शित होणार असं सांगितलं होतं। पण 2024 गेलं आणि आता तर 2025 सुद्धा गेले, तरी सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित झालाच नाही। आणि आता तर या सिनेमाचे निर्माते सुद्धा या सिनेमाबद्दल काहीच बोलत नाहीत। हेच काय तर या सिनेमातील मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक यांच्याकडे सुद्धा या सिनेमाबद्दल फारशी काही माहिती नसल्याचं कळतंय। तर मग नेमकं या सिनेमाचं झालं तरी काय? तर मित्रांनो, महापरिनिर्वाण हा सिनेमा फक्त एक बायोपिक नाहीये। हा सिनेमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाच्या अंत्ययात्रेचे क्षण चित्रित करणाऱ्या एका कलाकाराची एक सत्यकथा आहे। त्या कलाकाराचं नाव आहे नामदेवराव भटकर। अनेकांना नामदेवराव भटकर हे कोण होते हे माहितीच असेल, पण ज्यांना हे माहिती नाही त्यांच्यासाठी आधी भटकरांबद्दल ही थोडक्यात माहिती। नामदेवराव भटकर हे एक असे कलाकार होते ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेचे प्रत्येक क्षण इतिहासासाठी चित्ररूपी जतन करायचे होते। आता ही गोष्ट ऐकायला जरी सोपी वाटत असली तरी तेव्हाची ती परिस्थिती खूप कठीण होती। त्या एका दिवसाच्या चित्रीकरणासाठी नामदेवरावांना आपल्या जवळचा सर्व पैसा खर्च करावा लागला। एवढंच नाही तर त्यांनी स्वतःचं घर देखील गहाण ठेवलं, केवळ एका ध्यासासाठी, एका इतिहासासाठी आणि एका भविष्यकालीन वारशासाठी। आपण आज मोबाईल काढून व्हिडिओ करतो, पण त्या काळात कॅमेराचं एक्सपेन्स, फिल्म रोल, प्रोसेसिंग हे सगळं प्रचंड अवघड होतं। पण नामदेवरावांनी हार मानली नाही। त्यांनी जे कार्य केलं तो क्षण आजही आपल्यासाठी इतिहासाचा एक अमूल्य ठेवा। आणि म्हणूनच महापरिनिर्वाण हा फक्त सिनेमा नसणार आहे, तो एका कलाकाराच्या जिद्दीची, त्यागाची आणि इतिहास जतन करण्याच्या ध्यासाची कथा आहे। आणि याच कारणामुळे हा सिनेमा खूपच महत्त्वाचा ठरू शकला असता, पण दुर्दैवाने तो अजूनही प्रदर्शित झालाच नाही। आता प्रश्न असा आहे की हा सिनेमा नेमका अडकलाय तरी कुठे? पोस्ट प्रोडक्शन, लीगल इश्यूज की फायनान्स? आता कुठली गोष्ट आहे याबद्दल या सिनेमाचे निर्माते बोलतच नाहीत। आम्ही या सिनेमाबद्दल माहिती घेण्यासाठी या सिनेमाच्या निर्मात्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांच्याकडूनही या सिनेमाबद्दल काहीच माहिती मिळाली नाही। त्यानंतर आम्ही या सिनेमातील मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्यांनी या सिनेमाबद्दल थोडक्यात माहिती दिली। त्यात ते म्हणाले की या सिनेमाचं चित्रीकरण होऊन 2 वर्षे झालीत आणि ते स्वतः देखील या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत। मात्र यातच ते असेही म्हणालेत त्यांना देखील हा सिनेमा आत्तापर्यंत का प्रदर्शित झाला नाही याबद्दल काहीच माहिती नाही। तर आता कलाकारांना देखील माहिती नाही की हा सिनेमा का प्रदर्शित होत नाही। तर अनेकांची अशी इच्छा आहे की हा सिनेमा नेमका अडकलाय कुठे, आणि तो अडकला नसेल तर तो कधीपर्यंत प्रदर्शित होईल याबद्दल लवकरात लवकर निर्मात्यांनी समोर येऊन बोलावं।